आदी पर्रीकारान उपरांत पार्सेकारान आनी आतां प्रमोद सावंतान आमचो समाज वापरून घेतलो. ह्या फुडें कोणाचेच कडल्यान फटोवन घेवचे नात आनी कोणाच्या दारी वयचे नात. 15 दिसां भितर पलसकट्टा वयली पार्सेकार फॅक्टरी जाग्यार घालात, नाजाल्यार गोंयभर आंदोलनाची कीट पाताळटले. धनगर समाजाचो फुडारी लक्ष्मण कवळेकारान सावंत सरकाराक शिटकावणी दिल्या. माझ्या ह्या भावाला जर ह्यो परेकर न्याय दितो जाल्यार मी आजच बीजेपीत जातो आणि सगळ्यांना घेऊन पंजत आझाद मैदान परेकरला यांग मारली आणि सांगली आम्हाला एसटी करतो म्हणून. हे रे माझ्या महागल्या परेकर आला करतो म्हणून सांगला. परेकराची मागणी मग कोण आला? पार्सेकर आला. आम्हाला दिल्लीत घेऊन गेला आणि आम्हाला शाल घातला. कुठे रे माझ्या तान्यानो? त्याची मागणी कोण आला? डॉक्टर प्रमोद सावंत आला. अरे माग जेव्हा इलेक्शन होता 22ला केप्या भागात मीटिंग घेतली. यातल्या सीएमने म्हणाला तुमची 2 महिन्याच्या आत पीएचडी करून देतो खरं. मी मत गेलो नाही. मी हे सरकार 3 तोंडाचा. ही 3 तोंडा आम्हाला कधी वर सरवा द्यायचा नाही. तर आम्हाला दामून घातलं. जर ह्या जो प्रकार या पार्सेकरांनी प्लांट घातला तो जर तुम्ही जर बंद करीत नाही तर आई काशीच्या नावान म्हालच्या पांढरीच्या नावान आणि ह्या माझ्या तरुणाच्या नावाने सांगतो आम्ही आंदोलन करू आणि भंगारिष्ठाला पंचच्या आझादमध्ये बसून. ह्या लक्षात ठेव. होईल ते 15 दिवसाची तुला डेडलाईन देतो आम्ही. जर येतो तू कडक निर्णय नाही घेतला तर गोयभर आंदोलन आम्ही करू आणि पुढच्या येत्या इलेक्शनला याचा जबाब तुला ह्यो देईन. सावड्डे पलासकट्यावयल्या आंदोलनान 12वो दीस सोंपला. पार्सेकर फूड फॅक्टरीच्या उदक आणि हवा प्रदूषणाच्या विरोधात थळावो लोक धरणे धरून बसला. लोक हालना, सरकार धोलना. भलायकेचो प्रश्न तरीकय आमदार, मंत्री, मुख्यमंत्री कानामनार घेनाशे पळोवन पलासकट्यावयलो धनगर समाज आता पेटोन उठला. आदी पर्रीकरान वापरून घेतले, उपरांत पार्सेकारान आणि आता प्रमोद सावंतान अशें म्हणत धनगर समाज फुडारी लक्ष्मण कवळेकारान सरकाराक फकत 15 दिसांचो वेळ दिला. उपरांत गोंयभर आंदोलन पातळ्यातले अशी शिटकावणी दिल्या. आज आई काशी धनगर जाती हो. आई काशी धनगर जातच नाही. पण आमच्या या गावावर पळस काठ्यावर मोठा संकट आलेला रे भाऊ. मोठ्यात मोठा संकट आला. ये रे माझ्या दूधसागरा आणि कुठास बस ह्या पार्सेकराच्या मानवर अरे धनगर जात सदास आणि एसटी आम्ही सगळे बंधू 4 जमात आम्ही एका बरोबर वावरलेला आहे. ज्यावेळी आदला जो परेकर चीफ मिनिस्टर होता त्यावेळी आम्हाला उत्तर दिला होता या धनगर समाजाला आणि सांगला होता तुम्हाला एसटी देतो, तुम्ही त्या भागात असं तर ह्या भागात या. तेव्हा आम्ही काँग्रेसीत होतो. त्यावेळी आम्ही काँग्रेसीत होतो आणि ह्या पारेकराच्या उत्तरास लागून मी 70 सेवा संघ घेऊन आणि उन्नती मंडळाला घेऊन माझ्या बहिणी भावाला, माझ्या तरुण पिढ्याला परेकरांनी सांगला तुम्हाला एसटी देतो, तू लक्ष्मण कोळेकर तिकडं हा तो इकडं येईल. मी माझ्या सख्या चुलत भाऊ चंद्रकांत कवळेकराला शाळला आणि मी म्हणलं चंद्रकला तुझा खूप तुझा 7 पिढी सोपाचा नाही. पण माझ्या ह्या भावाला जर ह्यो परेकर न्याय देतो जाल्यार मी आजच बीजेपीत जातो आणि सगळ्यांना घेऊन पंजत आझाद मैदान परेकरला यांग मारली आणि सांगली आम्हाला एसटी करतो म्हणून. हे रे माझ्या महागल्या परेकर आला करतो म्हणून सांगला. परेकराची मागणी मग कोण आला? पार्सेकर आला
आम्हाला दिल्लीत घेऊन गेला आणि आम्हाला शाल घातला. कुठे रे माझ्या तान्यानो? त्याच्या मागणी कोण आला? डॉक्टर प्रमोद सावंत आला. अरे माग जेव्हा इलेक्शन होता 22ला केप्या भागात मिटिंग घेतली. ह्या आतल्या सीएमने म्हणाला तुमची 2 महिन्याची आत BST करून देतो खरं. मी मत गेलो नाही. मी हे सरकार 3 तोंडाचा. ही 3 तोंडा आम्हाला कधी वर साराला द्यायचा नाही. तर आम्हाला दामून घातलं. जर ह्या जो प्रकार या पार्सेकरांनी हे प्लांट घातला तो जर तुम्ही जर बंद करीत नाही तर आई काशीच्या नावावर म्हालच्या पांढरीच्या नावावर आणि ह्या माझ्या तरुणाच्या नावाने सांगतो आम्ही आंदोलन करू आणि भंगारिष्ठाला पंचच्या आदतमध्ये बसून. ह्या लक्षात ठेव प्रमोद सावंत, तुझ्या परत ही मेसेज पावल्या. लांब जाऊ नको, लांब जाऊ नको. 27 बेगीन यायचा. पुढल्या वर्षी आम्ही तुमच्या दारी नाही. या बीजेपी सरकारला सांगतो तुम्ही आमच्या दारी येशीला. 15 दिवसाची तुला डेडलाईन देतो आम्ही. जर येतो तू कडक निर्णय नाही घेतला गोळीबार आंदोलन आम्ही करू आणि पुढच्या येत्या इलेक्शनला याचा जबाब तुला ह्यो देईन. त्याच्या अगोदरच कशी तू मला वाटतं 15 दिवसाचाच निर्णय होईल असं म्हणजे. आणि मी शाबासकी देतो ह्या पंचायतीला. संविधान वाचन असताना सध्याचे सरकार चलता काय की नाही असो दुबाव भाजपाचोच आदलो मंत्री दीपक पावसकरान उक्तायला. गणेश गांवकर हो थळव्या लोकांचो आमदार काय कर्नाटक महाराष्ट्राचो आमदार तेवूय कळना अशी खोचक टिका दीपकान केल्या. सत्ताधाऱ्यांचे अनास्थेकडेन भाजपाचो आदलो मंत्री दीपक पावसकरान आयज बोट दाखयलें. लोकांचे भलायकीची जतनाय घेवपी सरकार म्हणून घेवपी ह्या सरकाराक प्रत्यक्षात लोकांचे भलायकीचे पडलेलेंच ना. अंत्योदय खंय पावलो दीपक पावसकरान विचारला. गोंय भरच्यान 12 तालुक्याच्यान जो हांगसर उपस्थितीन प्रतिसाद मेळटा खास हांगसर पळोवंक मेळटा धनगर समाज बांधवाचे जे सरपंच इलेक्टेड पंच मेंबर माजी सरपंच हांगा पळोवंक मेळटा. हो एक वट. खास करून गांवचो जो आमी पयलो नागरीक म्हणटा जाका मान सन्मान आसा सरपंच तो सरपंच बाब विठोबाच न्ही सरपंचाचें नांव विठोबा हांगसर उपस्थित आसा. आणि खास करून गांवची पंच सौभाग्यवती वर्षा जोरे आणि हे सगळे हांगसर पळोवंक मेळटा. हो एकवट पळोवंक मेळटा. कित्याक हांव सांगूंक सोदतां हे सगळे आमी सगळे युनायटेड आसप म्हटल्यार हो विशय सुट्टलो. सरकार संविधान वाचून सरकार चलयना काय असो डावट पडटा. आयज आमी पळयता 2012 साकून विशय संध्यान आनी निलेशान व्यवस्थीत विशयाचेर फाटले 12 दीस जाले गांवचे ग्रामस्थ गांवचे महिला वर्ग ह्या विशयाचेर व्यवस्थीत सरकारा कडेन पावयता पत्रकार माध्यमांतल्यान. आनी फाटली 2 वर्सां जाली जे डिपार्टमेंटान ह्या पार्सेकर इंडस्ट्रीक जी परमिशन दिल्या ह्या डिपार्टमेंटा कडेन फॉलोअप करता. जशी की न्ही आयज वास आयलो आयज बसलो अशें जालें ना. फाटली 2 वर्सां हे सगळे सरकारा कडेन मांडटा. आमदारा कडेन सुद्दां मांडलें. आमदार आयलो पूण आमदार म्हाका दिसना हो ह्या मतदारसंघाचो आमदार काय कर्नाटकाचो आमदार काय महाराष्ट्राचो आमदार. एक विशय आमच्या मतदारसंघाचो आमदारान जे सोडोवपा जाय तसो सोडलो ना. आयज पळयता आमी मिराबागचो विशय जो आशिल्लो मिराबागचे विशय फुडें व्हरता आसतना 49 दीस आंदोलन चलयलें पूण आमदार थंय एक दीस सुद्दां भेटीक गेलो ना. आनी थंय गांवचे सरपंच सुद्दां पावले ना.
हांगा विषय खूब ताणलेलो आसा. खूब म्हणजे हो पळसकटा गांवच्या आरोग्याचो विषय आसा आणि सरकार सदांच म्हणटा आरोग्याचो विषय जो आसा आमी बेगींतल्या बेगीन सोडटले. आमचे सरकार अंत्योदय तत्वाचे सरकार, शेवटच्या मनशा पर्यंत आमी पावपाचे सरकार. आयज कसलो विचार करता. अशे तरेची आंदोलनां जावपाक जायना अशें भाजपाच्या विनय तेंडुलकराकय दिसता. पूण तोवूय ह्या आंदोलकांचो प्रश्न जाग्यार घालपाक शकलो ना हेवूय तितलेंच सत्य. आमच्या रिपोर्टरान तेंडुलकराक कांय खोचक प्रश्न विचारले. तो अजूनय सीएमाक मेळटलोच अशें सांगता. ऐकात तेच्यो जापो. तरी सुद्धा हो एक पार्सेकर फूड जो बारीक मनीस आसा तेका तुमी हाडूंक शकना. किती प्रॉब्लेम जाला. फाटले 10 वर्ष झाली पार्सेकर प्रबंधन पार्सेकर परत बसल्यान त्याचे पहिले म्हणजे चिकन कटिंग अँड सेलिंग चालू आशिल्ले. गांवांत तो प्रोजेक्ट नाका जाल्यार आमी सदांच तेंचे बरोबर आसतले. त्रास करू ना. फाटले तुमच्या आदी दिसांनी ते मुख्यमंत्र्याकूय मेळ्ळे, मुख्यमंत्र्याकूय मेळ्ळे, त्यांचे समाधान जावन ते आयिल्ले. निश्चितपणान म्हाका मुख्यमंत्र्या कडेन मागतलो की हेजेर प्रश्न सुटाव करता. मुख्यमंत्री समर्थ आसा तसो मिराबागचे प्रश्न त्यांनी सोडयलो तसोच हो बी प्रश्नाचो सोडयतलो. इतले वर्सां तुम्ही पयलींच्यान राजकारणान आसा. सावड्ड्या मतदारसंघात अशी आंदोलनां जायनासली आनी खंय तरी ह्याच 5 वर्सांनी ही आंदोलनां सुरू जाली. कितें दिसता तुमकां? जागो करपाक हे लोक आमचे ह्याच महिला 5 वर्ग भायर वर्सांनी सरला. अशें एक म्हणजे काही मिराबागा लागून एक आंदोलन दुधसागराचे वॉटरफॉला लागून जाले. आतां हे तिसरें आंदोलन आसा. अश्यो गोश्टी खरें म्हणजे जावपाक जायना. आमी जर सगळ्या लोकांक विश्वासान घेवन प्रोजेक्ट फुडें व्हरत जाल्यार अशे अडचणी येवच्यो ना. म्हाजो मुख्यमंत्री पूर्णपणे विश्वास आसा. लोक जशे की मेळ्ळे आमचे बाबू सवळेकरान माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेंच्यांनी अपॉइंटमेंट घेतली आनी त्यांनी सुटाव करपाचो प्रयत्न केला. निश्चितपणे ऑपरेशन सुटतलें. सो आता आमी पळयला की ह्यो बायलो ज्यो आसा ह्यो दीस रात बसता हांगासर आनी कितले दीस बसप पडटा अशें दिसता तुमकां? प्रश्न सुटाव जाय पर्यंत ते बसतले अशी प्रयत्न करता. निश्चितपणे मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट करून हांव फाल्यां वतलो सीएमा कडेन आनी ताका प्रयत्न करतलो प्रोजेक्टाक स्थगिती दिवपाक.